शिवाजीराजे भोसले बोलतोय हे हा पहिला चित्रपट हा मुंबई, ठाणा, पुणा, नाशिक वगैरे या सगळ्या शहरांसाठीचा होता. हा चित्रपट ग्रामीण महाराष्ट्रासाठीचा आहे आणि त्या महाराष्ट्राबद्दलच्या संवेदना जाग्या असल्याशिवाय असे चित्रपट घडत नाहीत. की हिंदी चित्रपट सृष्टीमधले यश चोपडा तसे मराठी चित्रपट सृष्टीमधले महेश मांजरेकर एवढं निश्चित आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सिनेमा हा दुसराच आहे. पहिला विषय वेगळा होता, तर हा पार्ट 2 नाही आहे त्या सिनेमाचा. हे मला आधीच क्लिअर करायचं आहे. हा सिनेमा वेगळा आहे, त्याचा विषय वेगळा आहे. शेतकरी आत्महत्या प्रश्न मला बरेच वर्ष त्रास देत होता. म्हणजे का? आणि मग त्याचं जेव्हा रिसर्च केलं की काय काय आहे आणि किती त्यांची कर्ज आहेत, का आत्महत्या करतात, तेव्हा असा विचार आला की साधारण एक 14 लाख कोटीचं कर्ज माफ केलं आहे ऑफ इंडस्ट्रियलिस्ट आणि ह्यांचं, आणि मग शेतकरी का आत्महत्या करतो काही हजार रुपयांसाठी. तर कुठेतरी त्याच्यावरती एक रिफ्लेक्ट करणं खूप मला गरजेचं वाटत होतं. आणि मग तो सिनेमा करायचा. ते बेसिकली इट वॉज अन ॲक्सिडेंट. हा सिनेमा, ही जी 2 मुलं आहेत ज्यांना राष्ट्रीय पारितोषिक मिळालं, भार्गव आणि त्रिशा, हे त्यांचा सिनेमा बघून मी खूप इम्प्रेस झालेलो होतो. ज्याला त्यांना राष्ट्रीय पारितोषिक मिळालं त्यांना घरी बोलवलं आणि असं डोक्यात आलं की ह्या दोघांना घेऊन एक सिनेमा करायचा. आणि खूप दिवस ते डोक्यात होतं. आणि मग ती 2 शेतकऱ्यांची मुलं आणि त्यांच्या वडिलांनी आत्महत्या केली. आणि हाऊ वुड शिवाजी महाराज रिॲक्ट टू इट, हा एक विषय आला. आणि मग ते होत गेलं आणि सिनेमा आकाराला आला. आणि टुडे आय एम व्हेरी हॅपी तो आकाराला आला, कारण हा प्रश्न खूपच गंभीर आहे. आजही ह्या वर्षी ओला दुष्काळ आहे, शेतकरी आत्महत्या अजूनही चालू आहेत. जवळजवळ रोज आत्महत्या होते, जवळजवळ नाही रोजच आत्महत्या होतात. तरी आपण का, म्हणजे कॅन वी डू समथिंग, म्हणजे त्याच्यावरती एक फोकस टाकला तर काही होऊ शकतं का? सिनेमा हिरो हिरोईन नाही आहे सिनेमात. हा बेसिकली सिनेमा महाराज किती चिडू शकतात हे कळेल आपल्याला, म्हणजे महाराष्ट्रात घडणाऱ्या गोष्टींबद्दल. त्याबरोबर इतरही गोष्टी आहेत जे आपल्याला ॲड्रेस करायच्या त्याच्यात. मराठी माणूस हा याची गोष्ट आहेच ती. आपल्याच राज्यात आपलीच कुचंबना होते का, आणि हाऊ वुड महाराज रिॲक्ट टू इट. 2-3 गोष्टी एकत्र करून हा सिनेमा झाला. माझे मित्र महेश मांजरेकर, त्यांची संपूर्ण टीम आणि माझ्या सगळ्या मराठी बांधवांनो आणि भगिनींनो, मला आज आनंद होतोय की एक काठेवाडी माणूस मराठी शिवाजी महाराजांवरती पिक्चर करतोय. खरं तर मी ट्रेलर बघताना मला सुचत होतं की महेश कोठारेंना सांगितलं पाहिजे खरं तर झपाटलेला 2 हा चित्रपट महेश मांजरेकरवरती काढावा त्यांनी. खरंच झपाटलेला आहे तो. म्हणजे तो कधीही भेटला तरी पण कोणत्या ना कुठच्या चित्रपटाच्या स्टोरीबद्दल बरं एक वेगळाच विचार घेऊन येतो. मागे तो कुठला चित्रपट आपला, वेडात मराठे वीर दौडले साथ, जे पाहतो ते भव्य पाहतो. म्हणजे आमच्यामधला एक अत्यंत कॉमन गोष्ट अशी आहे की आम्ही दोघेही ज्या गोष्टी पाहतो त्या भव्य पाहतो. आणि शिवाजीराजे भोसले बोलतोय हे हा पहिला चित्रपट हा मुंबई, ठाणा, पुणा, नाशिक वगैरे या सगळ्या शहरांसाठीचा होता. हा चित्रपट ग्रामीण महाराष्ट्रासाठीचा आहे आणि त्या महाराष्ट्राबद्दलच्या संवेदना जाग्या असल्याशिवाय असे चित्रपट घडत नाहीत. आणि आज शेतकऱ्यांबद्दलच्या अशा प्रकारे शेतकऱ्यांबद्दलचा विषय, शेतकरी आत्महत्याबद्दल यांच्याबद्दलचा विषय हा अशा प्रकारे मांडणं हा एक धाडस आणि वेगळाच विचार आहे. तो वेगळाच विचार करत असतो. आणि हेच त्याचं आत्ताचं ट्रेलर पाहून आपल्याला सर्वांनाच कळलेलं असेल, समजलेलं असेल.
मी दरवेळेला मागे पण म्हटलं होतं की हिंदी चित्रपटसृष्टीमधले यश चोपडा तसे मराठी चित्रपटसृष्टीमधले महेश मांजरेकर एवढं निश्चित आहे. आणि याही चित्रपटाला मला असं वाटतं महाराष्ट्र प्रचंड उचलून धरेल अशी मला पूर्णपणे खात्री आहे. शिवाजी महाराजांवरती अनेक चित्रपट आले, लोकांनी आजपर्यंत उचलून धरले, परंतु ते खरंच शिवाजी महाराजांवरचे ऐतिहासिक चित्रपट होते जे मराठीमध्ये आले. हा वर्तमान आणि भूतकाळ यांच्या संगमावरचा एक अप्रतिम चित्रपट आज महेश मांजरेकर इथे घेऊन येत आहेत. मला असं वाटतं महाराष्ट्रातली मराठी जनता ही तसाच चित्रपट उचलून धरेल अशी मला आशा आहे, खात्री आहे. झी बरोबरच आहे आपल्या. तुम्ही काय ब्लॉकबस्टर घ्यायचेच ठरवलेले दिसत आहेत बरं का. त्याच्यामुळे सर्वांना मी महेश बरोबरच्या आत्ताच व्यासपीठावरती आहेत तेवढेच नव्हे, याच्यामध्ये काम केलेली ही टिंगणी सगळेच जण आहेत, अनेक लोक याच्यामध्ये यांनी काम केलेलं आहे. त्या सर्वांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख भावेश जानवलेकर सरांना विनंती करेन, सर झी स्टुडिओज हा सिनेमा प्रस्तुत करत आहे, तुमचं काय मनोगत आहे सर? सर्वप्रथम मी माननीय राजसाहेब ठाकरे यांचं मी मनापासून आभार मानतो. त्यांनी वेळात वेळ काढून आमच्या या चित्रपटाला सपोर्ट करायला त्यांची उपस्थिती आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. तर थँक्यू सर. मी इथे आपले जगप्रसिद्ध क्रिकेटपटू संदीप पाटील सर आलेले आहेत. लहानपणापासून मी लहान असताना आम्ही त्यांना पाहिलेलं आहे. खूप खूप मनापासून आभार. तुम्हा सर्वांचे उपस्थित आहेत. संदीपचा मी एक किस्सा सांगतो. म्हणजे थोडासा वेळेचा बदल होता, तो 7ला वाटलेला त्याला. मग त्यांनी ओके म्हणाला मी येतो. मग 5चा सांगितलं तर तो म्हणाला रे माझ्या नातवाचा आज नातीचा वाढदिवस आहे. पण तो म्हणाला डोंट वरी, मी नातीचा वाढदिवस 7 वाजता सादर करेन, पण इथे येऊन जाईल. संदीप प्लीज कम ऑन द स्टेज. महेश सरांबरोबर आमचा झी स्टुडिओचा हा 5वा चित्रपट आहे आणि एका महत्त्वाच्या विषयावर आहे. आणि चित्रपट बघितल्याबरोबर झी स्टुडिओजने याचं भाग होणं अपरिहार्य होतं असं मला वाटतं. आणि सो होपफुली हा चित्रपट एक मैलाचा दगड ठरेल याचा मला विश्वास वाटतो. थँक्यू. आणि यानंतर आत्ताच मंचावर उपस्थित असलेले नुकतेच आलेले संदीप पाटील सर, सर मी तुम्हाला विचारेन, हा ट्रेलर पाहिल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत? नमस्कार मंडळी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, माझा मित्र महेश माझ्यासमोर छोटा होता बालवनमध्ये, आज खूप मोठा झाला. अभिमान आहे राजचा. महेश तुझा पण उत्कृष्ट हा प्रयत्न राहिलेला आहे आणि जसं राज पण बोलला की निश्चितच सर्वांना हा आवडेल. एक मला सांगावंसं वाटतं की हे आडनावमध्ये जे कर आहे ना, हे काहीतरी वैशिष्ट्य असतं. तुम्ही मांजरेकर, विजय मांजरेकर म्हणा, वाडेकर म्हणा, सोलकर म्हणा, गावस्कर म्हणा, वेंगसरकर म्हणा, इकडे भालजी पेंढारकर म्हणा, मंगेशकर, पाटेकर, तेंडुलकर सगळे, आणि मांजरेकर. हे करमध्ये काय आहे मला कळत नाही. पण हे करनी काहीतरी कर, सारखं काहीतरी करत राहा आणि आम्हाला असा आनंद देत राहा असंच मी म्हणेल. सर्व जे कलाकार आहेत त्यांचंसुद्धा मी अभिनंदन करतो. फार उत्कृष्ट काम झालेलं आहे. छोटी पण खूपच गोड दिसलेली आहे. सो मला खात्री आहे की हा उत्कृष्ट चित्रपट खूप खूप गाजेल. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद संदीप सर. यानंतर मी सर्व निर्मात्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्थानपन्न व्हावं. महेश सर आणि राजसाहेब, तुम्ही कृपया मंचावर थांबावं 2 मिनिटांसाठी. आणि मी आपल्या सिनेमातील सर्व कलाकारांना आणि तंत्रज्ञांना मंचावर येण्याची विनंती करतो.
यानंतर मंचावर उपस्थित सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कुठल्याही नटाला मिळते तर ती म्हणजे खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते. आणि महेश सरांबरोबर मला कोणाला सगळ्यांनाच त्यांच्याबरोबर काम करायचं असतं आणि मला ती संधी त्यांनी दिली आणि हा विश्वास माझ्यावर ठेवला. त्याच्यामुळे मी सर आय लव्ह यू आणि थँक्यू सो मच. खूप मोठी जबाबदारी होती आणि खूप वेगळा रोल होता. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आजची आपल्या महाराष्ट्राची आपल्या शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे तर ही आकडे हे आपण रोजच्या जीवनात ऐकत असतो. पण हे परफॉर्म करताना मला असं झालं मी ते सीन करताना खूप अस्वस्थ वाटायचं आणि असं आज जर ते असते आणि जी भूमिका त्यांनी मांडली असती ती सरांनी याच्यात मांडण्याचा प्रयत्न केला. सो माझ्यासाठी तर खूप मोठी गोष्ट होती आणि मला फारच मजा आली. वा